कोणीतरी कुठेतरी हळूच आठवण काढतं, बोलावंसं वाटतंय म्हणून एक हाय पाठवतं आणि मग रिप्लायची तासन तास वाट बघतं. कोणीतरी असतंच ना ज्याला आपल्याबद्दल काही वाटतं. कधी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप म्हणा, कधी आपल्याबद्दलची ओढ म्हणा, कधी मैत्री करावी वाटत असेल, कधी मनात दडलेलं प्रेम म्हणा. पण कोणीतरी असतंच ना जे आपल्याला वेळ देतं. टाइमपास म्हणून नाही, पण आपल्याला समजून घ्यायला येतं. आपण मात्र त्या व्यक्तीला ओळखायला चुकतो. मेसेज वाचूनही आपण सहज बॅक करतो. आपण नकळतपणे त्याच व्यक्तीला दुखावतो आणि ज्यांना आपली काळजी वाटते त्यांच्याकडेच दुर्लक्ष करतो. आपण जास्त विचार नाही करत, कारण आपण आपल्याच विश्वात असतो. पण तो किंवा ती मात्र आपण असं का करत असू याचाच विचार करत बसतं. मग त्यांचे होतात उगाचचे गैरसमज. उगाच नकोसं असल्यासारखं वाटतं. वाद होऊन दुरावणं तर दूरची गोष्ट, इथे तर संवाद नसल्यामुळेच सगळं बिनसतं. ती व्यक्ती मग निघून जाते. शेवटी किती वेळ वाट पाहणार? आपण त्यांना गमावून बसतो, मग सांगा हक्काचं कोण राहणार? म्हणूनच मनापासून आपल्याशी बोलणाऱ्यांकडे असं दुर्लक्ष करू नका. जे आपल्याशी बोलू पाहतात त्यांना असं गृहीत धरू नका. मृगजळामागे धावताना आपल्या माणसांना ओळखायला चुकू नका आणि समोरून येणाऱ्या हायला नेहमीच टाइमपास समजू नका.